नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज पहिलाच दिवस आहे. सर्वांचं आजच्या या तासिकेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही तर बॅच लावली, परंतु तुमची इतर कोणी मित्र मैत्रिणी जवळचे नातेवाईक असतील तर त्यांना हे आवर्जून सांगा की बाळासाहेब शिंदे सरांच्या प्लॅटफॉर्मवरती जबरदस्त अनुभव संपन्न अशा शिक्षकांद्वारे आपल्याला टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. तर माझ्याकडे असतो तुमचा बालमानसशास्त्र विषय. गेले 2012 पासून मी हा शिंदे सरांच्या क्लासेसवर शिकवतो. त्याच्या अगोदर 5 वर्ष मी धनेश्वरी अध्यापक महाविद्यालय संभाजीनगर या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम केलंय. सध्या मी मत्स्योदरी शिक्षण संस्थेतील मत्स्योदरी विद्यालय जालना या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून गेले 12 वर्षापासून रुजू आहे. तर अशा पद्धतीने आज आपण काय करूया, प्रत्यक्ष अध्ययनाला सुरुवात करूया. मग आता शिक्षक बंधू भगिनींनो, तुमच्या पूर्ण टीईटी मध्ये सर्वाधिक हार्ड आणि ज्याला खूप टेन्शन शिक्षक लोक घेतात तो विषय म्हणजे बालमानसशास्त्र. आणि त्या बालमानसशास्त्रात सर्वाधिक काय म्हणू आपण त्याला, एक सर्वाधिक अवघड आणि सर्वात मोठं प्रकरण मानलं जाणारं ते प्रकरण म्हणजे अध्ययन उपपत्ती. तर ह्या अध्ययन विषयक उपपत्तीचा सुद्धा आपण काय करणार आहे, आज अभ्यास करणार आहे. मग सगळ्यात प्रथम तिची व्याख्या बघूया. काय बघायची व्याख्या? अध्ययन का केले जाते, का अध्ययन करायचंय आणि ते कसे केले जाते, काच्या नंतर काय प्रश्न कसे केले जाते, या संदर्भात अनेक मानसतज्ञांनी म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काय केलेले आहे, प्रयोग केले. आणि ते प्रयोग करून काय केले म्हणजे की त्यांनी निष्कर्ष काढले आणि पुन्हा ते व्यवस्थितरित्या मांडले. म्हणजे पुस्तकात त्यांनी मांडून ठेवले, पुस्तक लिहिलं आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा केलं. आणि तुम्हा मला साध्या भाषेत त्यांनी काय केलं, अध्ययन का करायचं, कसं करायचं हे सांगितलं. ह्या सर्व प्रोसेसला काय म्हणायचं, मग अध्ययन उपपत्ती असं म्हणायचंय. माझ्याकडे लक्ष द्या. आणखीन साध्या सोप्या भाषेत सांगतो की अध्ययन का केले जाते, कसे केले जाते, यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी काय केलेले आहे, प्रयोग केले, ते व्यवस्थितरित्या मांडले, त्याचे निष्कर्ष काढले, ते पुस्तकात लिहून ठेवले आणि तुम्हा आम्हाला सांगितलं. ह्याच प्रोसेसला काय म्हणायचं, अध्ययन उपपत्ती असं म्हणायचंय. तर ही काही परीक्षेत येणार नाही, पण याचा सरळ सरळ अर्थ काय बा, उपपत्ती म्हणजे काय. तुम्हाला आताच तुमची सीटीईटी झाली, त्यामध्ये प्रश्न यायचा पहा, बालक वृद्धि और विकास के संदर्भ में यह सिद्धांत किसका है. सिद्धांत मग तिकडे बांधून सिद्धांत म्हणतात हिंदीमध्ये, तर मराठीत त्याला काय म्हणतात, उपपत्ती म्हणतात. उपपत्ती म्हणजे काय, अध्ययन काय केले जाते, कसे केले जाते, याच्या उत्तराला काय म्हणायचंय, उपपत्ती म्हणायचंय. तुम्हाला हे समजलं असेल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो आणि पुढे जातो. तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही काय करू शकता माहिती का, या ठिकाणी मला कमेंट सुद्धा करू शकता. ठीक आहे, पुढे बघा. मग आता गुरुजी पुढे जर बघितलं आपण की ह्या अध्ययन उपपत्तीचे प्रामुख्याने बांधवांनो किती प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात. किती प्रकार आहे, 3. मग पहिला आहे बांधवांनो साहचर्यवादी उपपत्ती. कुठला प्रकारे पाहिला, साहचर्यवादी. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने 2026 साठी IMP करून ठेवायचं याला. हीच उपपत्ती मागच्या बऱ्याच वर्षापासून विचारली जाते, ती सुद्धा तुम्हाला यावेळेस आता विचारली जाणार आहे. मग आता साहचर्यवादी कशाला म्हणायचंय ते आधी समजून घेऊ द्या. मग पहिलं असतं पहा, उद्दीपक आणि प्रतिसाद. उद्दीपक आणि काय बांधवानो, प्रतिसाद. उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्याद्वारे किंवा यांचं साहचर्य करून किंवा यांची मदत घेऊन जी उपपत्ती तयार केली जात असते त्याला म्हणायचं साहचर्यवादी उपपत्ती. म्हणजे उदाहरणार्थ एखादं काहीतरी शैक्षणिक साधन, एखादं बक्षिसाच्या स्वरूपात चॉकलेट किंवा एखादं तुम्ही काय दाखवलेलं आहे, प्रत्यक्ष वस्तू दाखवलेली आहे आणि ती वस्तू पाहून मुलगा काहीतरी प्रतिसाद देतोय, कृती करतो, ह्या प्रकाराला बांधून काय म्हणायचं, साहचर्यवादी उपपत्ती. मग आता साहचर्यवादी उपपत्तीचाच आज आपण काय करू, चर्चा करू. 1 जर भाराभर चिंध्या केला का धिंगाणा होऊन जाईल. फक्त एवढं लक्षात ठेवा, साहचर्यवादी उपपत्ती पहिल्या याच्यामध्ये एकूण 6 उपपत्त्या येतात. ज्ञानात्मक उपपत्ती ही दुसरी, यामध्ये सुद्धा एकूण 6 उपपत्त्या येतात. आणि तुमच्या आधुनिक उपपत्तीमध्ये किती येतात, 3 येतात. मग अध्ययन विषयक ज्या उपपत्त्या आहे 6 2 12, 12 आणि 3 15 झाल्या.
ह्या नुसत्या 15 अध्ययनाच्या संदर्भात आहे. परत तुमच्या संक्रमणाच्या संदर्भामध्ये जवळपास 4 उपपत्ती आहे. 15 4 झाले 19 आणि परत तुमच्या 5 उपपत्त्या ह्या तुमच्या बुद्धिमत्तेच्या आहे. 19 आणि 5 झाले 24. असे 24 वेगवेगळ्या प्रकारच्या उपपत्ती आहे आणि 24 उपपत्तीकारक त्यांचे वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळे पुस्तकं, वेगवेगळं तत्वज्ञान, सगळा राडा होऊन जातो. पण टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मै किसली येऊ. त्यामुळे लक्षात ठेवा आता की अध्ययनाचे 3 प्रकार आहे. आपण शिकतोय साहचर्यवादी, साहचर्यवादी का असतं, उद्दीपक आणि प्रतिसाद यांचा साहचर्य किंवा त्यांची मदत घेतली जाते. मग असे एकूण उपपत्ती आहे 6. त्या 6 तुमच्या स्क्रीनवर मी मांडल्या. मग पहिली कोणती हो? पहिली आहे प्रयत्न प्रमाद. कुणाची? ती आहे थॉर्नडाईकची. थॉर्नडाईक खास उपपत्तीचा जनक म्हटला जातो, पहिला उपपत्तीकारक म्हटला जातो. जनक, पहिला उपपत्तीकारक, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे तुमचा पॅवलॉव. पॅवलॉव यांनी कोणती उपपत्ती मांडली हो? यांनी मांडली अभिजात अभिसंधान. अभिजात म्हणजे जे जुना आहे, जे अभिजात आहे त्याद्वारेच तुम्ही काय करा, त्याला उपयोगात आणा आणि आधीचीच प्रतिक्रिया मिळवा, असं आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. त्यानंतर साधक अभिसंधान मध्ये काय आहे, तुमच्या शैक्षणिक साहित्याला महत्व दिले गेलेले, त्या ठिकाणी समान घटकाला महत्व दिलेले, क्रमनित अध्ययनाला महत्व दिले गेले. असे ह्या 3 उपपत्त्या. ह्या प्रत्यक्ष यांनी काय केलंय, यांनी मांजरावर प्रयोग केला, यांनी कुत्र्यावर केला, यांनी उंदरावर आणि तुमच्या कबुतरावर केला. मग आता हे प्रयोग आपण दम्मादम्माने पाहणार आहे, त्यांचं तत्वज्ञान पाहणार आहे. फक्त ह्या स्क्रीनवरून तुम्हाला एकच डोक्यात ठेवायचं, एकाच प्रश्नाचं उत्तर भेटतं की खालीलपैकी साहचर्यवादी गटात कोण आहे. आपण म्हणतो की आपला पाहुणा कोण आहे, तर साहचर्यवादीचा पाहुणा आहे थॉर्नडाईक, साहचर्यवादीचा पाहुणा आहे पॅवलॉव, साहचर्यवादीचा पाहुणा आहे स्किनर, त्यानंतर आहे वॅटसन, त्यानंतर आहे ग्रुथी आणि त्यानंतर आहे हल्ल. असे हे 6 जण कोणाच्या गटातले? ते आहे साहचर्यवादी गटातले. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. मग आता आपण जाऊ प्रत्यक्ष कुणाकडं? ह्या बाबाच्या प्रयोगाकडं. प्रयत्न प्रमाद म्हणजे काय आलं लक्षामध्ये? 2024 ला जवळपास ह्याच साहचर्यवादी गटावरती 3 प्रश्न विचारले गेलेले. 25 ला विचारले गेले नव्हते. 2च उपपत्तीवर प्रश्न आले, पेपर 1 ला पेपर 2 ला. त्यामुळे येणाऱ्या 2026 मध्ये याच्यावरती 100% प्रश्न येणार. त्यामुळे हे आवर्जून डोक्यात ठेवा. ठीक आहे. 1 वर्ष मागं पुढे होत असतं. आता ह्या वर्षी त्यांनी थोडं काय महत्व दिलं होतं, काय म्हणू आपण त्याला, मॅकडुगल यांचे सहज प्रवृत्तीला महत्व दिलं होतं, म्हणून हा थोडस मागं पुढे बघता येईल. आता ही आहे बांधवांनो कुटपेटी. ह्या थॉर्नडाईकला समजून सांगायचं होतं की अध्ययन कसं केलं जातं. मग तिने काय केलं, एक मांजर पकडून आणली, या कुटपेटीमध्ये मांडली आणि तिचं निरीक्षण केलं. निरीक्षण करत असताना त्याच्या लक्षात आलं की जेव्हा मांजरीच्या पोटात अन्न होतं त्यावेळेस मांजरीने हालचाल केलीच नाही. मग तिने पाहिलं की ज्यावेळेस मांजरीला भूक लागली त्यावेळेस मांजर इकडे तिकडे काय करू लागली, हालचाल करू लागली. आणि योगायोगाने, शब्द लक्षात ठेवा बरं का, योगायोगाने तिच्या पायाला दोरी लागली, त्या पेटीचा झाकण किंवा दरवाजा काय झाला, उघडला. कसा उघडला? योगायोगाने. बघा, योगायोगाने म्हणजे सहज उघडला का तो, लकीने उघडला. कसा उघडला? लकीने उघडला. आणि परत त्यांनी सांगितलं, मग आता ती हालचाल, तिचं हालचालीचं प्रमाण कमी होतं, म्हणून मग तिने काय केलं, चेतक म्हणून तिला काय दिले, मासे दिले आणि ती जास्त हालचाल करू लागली. म्हणून तुम्ही कशाचा वापर करा? चेतक. चेतक म्हणजे काय हो? शैक्षणिक साधन. शैक्षणिक साधन. तुम्ही पहा, एखादं नुसतं फोटो घेऊन जा रस्त्याने, वर्गात असा लटका मारा, पोरं अशी उडी मारते, मी सांगतो. काय सांगतो? शिवाजी महाराज दिसताय, महात्मा गांधीजी दिसताय, झाड दिसतंय, निसर्ग चित्र दिसतंय, अशी लेकरं. पण मुलांना आवडत होते. मग तसं या मांजरीला काय आवडत होते? मासे. मांजर काय मग उड्याच मारायला लागली. मांजरीच्या लगेच हळूहळू योगायोगाने लक्षात आलं की मी ही जी लावलेली दोरी आहे, ही दोरी उघडली का ह्या पेटीचा दरवाजा उघडतो. दोरी ओढली का पेटीचा दरवाजा उघडतो. म्हणजे पहिल्या वेळेस तिला 10 मिनिटं लागले असते, नंतर 7 मिनिटं, नंतर 5 मिनिटं, नंतर 1 मिनिटात, अहो नव्हे 1 सेकंदात ती काय करू लागली, दोरी उघडायला लागली, बाहेर येऊ लागली.
मग असं जमतं का ते? नाही. मग काय केलं, चुका होत होत्या तिच्याकडून, पण चुकांचं काय झालं हो, चुकांचे प्रमाण काय झाले हो, वाढले का कमी झाले? कमी झाले. पहिल्या वेळेस किती होते? 7, नंतर 5, नंतर 1, असं चुका कमी 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 झाल्या पाहिजे. मग आता थोडक्यात लक्षात ठेवा की ही पद्धत प्रयत्न प्रमाद ही कुणासाठी वापरली जाते? ही वापरली जाते मंद बुद्धीच्या मुलांसाठी. मंद बुद्धी, जे कमी बुद्धीचे मुलं आहे, ही वापरली जाते प्राण्यांसाठी. कुणासाठी? प्राणी. कुठलाही प्राण्याला जर तुम्हाला शिकवायचं असेल तर या उपपत्तीचा वापर केला जातो. आलं लक्षात? हे झालं याचं साधारणतः तत्वज्ञान. ठीक आहे. मग याच्या पलीकडे सुद्धा परीक्षेच्या अनुषंगाने खूप मोठं तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान आता आपल्याला इथं काय करायचंय, अभ्यासाचं आहे किंवा काय म्हणू आपण त्याला, बघायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा. मग पहिला प्रश्न तुम्हाला परीक्षेत येईल ह्या चार्ट नुसार. काय येईल पहिला, की थॉर्नडाईक कुठल्या देशाचा होता? तर थॉर्नडाईक होता अमेरिकेचा. मग थॉर्नडाईकची उपपत्ती कोणती हो? तर थॉर्नडाईकची उपपत्ती होती प्रयत्न प्रमाद. त्याच्या प्रयोगाचं साधन काय काय होतं? मांजर, कुटपेटी आणि मासे. आता आपण तुम्ही पाहिले. मग यांनी थोडक्यात काय सांगितलं आपल्याला? चुकत चुकत शिका आणि चुकाचं प्रमाण कमी करा. हे तत्वज्ञान त्या थॉर्नडाईकला आपल्याला सांगितलंय. परत त्यांनी 3 नियम सांगितले. आपण जर व्यवस्थित बारकाईने निरीक्षण केलं लक्षात येतं. पहिला आहे सज्जतेचा नियम. अध्ययन करताना डायरेक्ट लगेच यायचं, माझं ह्या लिहून नाही म्हणायचं. छान पूर्व तयारी करा. पाठाचं नाव काय आहे, आपल्याला काय ऍडव्हान्स माहिती मुलाला देता येईल, आपल्या समोरची मुलं कशी, त्यांची बौद्धिक पातळी काय, ही पूर्ण तयारी करायची. बरोबर आहे की नाही? पाठीमाग कुठला तरी नेता म्हणला होता पहा, की राग आला की लगेच शिव्या देणे, लगेच मारामारी करणे का नाही. व्यवस्थित शांततेत निरीक्षण करायचं. आपल्या टप्प्यात आला का मग कार्यक्रम करायचा. मग तसाच कार्यक्रम इथं लगेच तुम्ही लगेच उतावा नवरा गुडघ्याला बाशिक नाही. सज्ज तयारी करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास 350 किल्ले जिंकले. मग त्यांनी तसं केलं का? नाही. समोरचा कितीही राजा किंवा सुलतान किंवा मुघल बलाढ्य असू द्या, त्याचा कसा कार्यक्रम करायचा हे पूर्व तयारी म्हणून ते करायचे. म्हणून हे थॉर्नडाईकने नियम पाळला की अध्ययन करायच्या वेळेस आधी पूर्व तयारी करा. म्हणजेच प्रिव्हियस क्वेश्चन सुद्धा काय करा, बघा. हे झालं सज्जता, पूर्व तयारी. आणि नंतर तो म्हणतो पुनरावृत्ती. आता पुनरावृत्तीला साध्या भाषेत काय म्हणणार? सराव. तुम्हाला जर एखादी गोष्ट येत नसेल तर रामबाण उपाय त्याचा, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. ते म्हणतात ना, प्रॅक्टिस इज द मेक मॅन परफेक्ट. तुम्हाला जर का परफेक्ट व्हायचं असेल तर पुनरावृत्ती करा, सराव करा, प्रॅक्टिस करा. आणि नंतर तो म्हणतो की परिणाम बघा. परिणाम बघा म्हणजे काय? ज्यावेळेस ती एकदम व्याकुळून गेली होती, थकली असेल बिचारी, उड्या मारू 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 मांजर, पण ज्यावेळेस दरवाजा उघड्यावर तिला मासे खायला भेटले तर तिला त्याचा आनंद वाटला. वा क्या बात आहे. असं मला काय माहित नाही त्याची चव कशी असती, मी माळकरी माणूस आहे, पण तिला आनंद आला. मग तसा आनंद बांधवांनो तुम्हाला सुद्धा, तुम्ही टीईटी पास झाल्यावर होईल, एखाद्याला नोकरी मिळवल्यावर होईल, जे जे वांछेल तेथे लावो, ज्याला जे जे पाहिजे त्याला ते मिळेल. पण कधी हो? तयारी चांगली केली, सराव चांगला केला तर तुम्हाला परिणाम सुद्धा चांगला मिळेल, असं तो म्हणतो. मग आता पुढं शैक्षणिक शिक्षकांसाठी काय महत्वाचं आहे, की अध्यापन करताना उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यात साहचर्य ठेवा. काय ठेवा? साहचर्य. मदत घ्या. जरी तुमच्या वर्गात चांगले टीचिंग एड्स नाहीये, पण मुलांना म्हणा, तुला येतंय का, तुला येतंय का, चला, ज्याला येतंय त्यासाठी टाळ्या वाजा. मुलं आनंदित होतील की माझ्यासाठी वर्गात टाळ्या वाजल्या गेल्या. ज्यांनी नाही केलं त्याला थोडीशी समज द्या की बाळा, हे 2 मुलं उद्या नोकरी लागतील, यांनाच नोकरी लागली की छोकरी भेटन. मग तो नुसत भन भन हिंडतो का? होय, अलक निरंजन म्हणत नाही. मग मुलांना जाणीव करून द्या ना, अभ्यास कशासाठी. तिथं तो म्हणतोय ना, चेतक जाणीव द्या कशासाठी करायचं हे तुम्ही. आम्ही गणित उगाच शिकलो येड्यावानी. कोणी म्हणलं नाही की उद्या नोकरी लागायची असेल तर 25 मार्काला गणित असतं, 25 मार्काला इंग्रजी असतं. आताच नीट क्रियापद पाठ करा, आताच पाठ करा. पण ते कुठे आहे आपलं? आपण, मला तर आठवतच नाही मी 10वी पर्यंत काय केलं आणि काय नाही. अलग लक्षामध्ये. तर नंतरच सगळं आपण हुशार होत गेलो. आधी बेसिकचा सगळा कार्यक्रमच झालेला आहे. तर हे उद्दीपक आणि प्रतिसादा साहचर्य असलं पाहिजे.
गरज आणि जिज्ञासा मुलांमध्ये निर्माण करा. मी म्हणलो नाही की गरज, जर त्याच वेळेस समजा नफा तोटा, चक्रवाढ व्याज, तुमचं सरळ रूप द्या किंवा तुमचं आणखीन काय म्हणू आपण त्याला, वर्ग घन घातांक नीट शिका असं जर म्हटले असते तर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं असतं. त्यामुळे ती गरज मुलांना सांगा हे कशासाठी चालला अट्टाहास. त्यानंतर परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांचा संबंध सुखकारक असतो. ज्यावेळेस ती थकून भागून बिचारीने तिनं दरवाजा उघडला, तर ज्यावेळेस तिचे 2-3 घास तिनं खाल्ले असेल तर तिला खूप आनंद झाला असेल. तसंच तुम्ही सुद्धा टीटी पास झाले का, मग सासू चांगली बोलती, नवराला तर पार तर काही जग कमी पडतं, ते लय कौतुक करतो, मै बायको टीटी पास झाली, टीटी पास झाली. त्याचं 4 लोकात कॉलर टाईट होती ना त्याची. आईला सर्वात जास्त आनंद होतो की नाही माझी मुलगी हुशारच होती. बापाला आनंद होतो की पाहता पोरगी टीटी पास झाली. लोकांनी डीएड झालं हे सांगणं सोडून दिलं का. लोक म्हणायचे टीटी पास आहे का, ते म्हणायची नाही ना, अपमान वाटायचं, लोक सांगतच नव्हते. त्यामुळे आता आम्ही टीईटी पण पास होणार आहे आणि अभिमानाने सांगणार आहे आमचं डीएड बीएड झालेलं आहे. आणि परत 3 नियम लक्षात ठेवाय. कोणते? तयारीचा, पुनरावृत्तीचा आणि परिणामाचा. तुम्हाला इथे एक फटका बसणार आहे, पहा कुठं बसणार आहे मी तो सांगतो. तो फटका तुम्हाला बसणार आहे बघा, अनुवंश. अनुवंशाचे सुद्धा 3 नियम आहे, पहा लक्षात ठेवा. अनुवंश, अनुवंशाचे किती नियम आहेत? 3. पहिला अनुवंशाचा नियम असतो साधर्म्य, साधर्म्य. दुसरा त्याचा नियम असतो वैविध्य, वैविध्य. आणि तिसरा असतो त्याचा नियम परागती. मग इथंच आपला कार्यक्रम होतो. परागती आणि तुमचा हा अध्ययन विषय कोणता? परिणाम किंवा परिणामाचा नियम. मग आता परिणाम आणि परागतीत फरक आहे. साधर्म्य म्हणजे काय हो? एकाच आई वडिलाचे किंवा जुळे झालेले मुलं, याला साधर्म्य म्हणायचं. वैविध्य म्हणजे काय? एकाच आई वडिलाची मुलं हे काय असतात, वेगवेगळे असतात. किंवा साधर्म्याचा नियम काय? प्राण्यांपासून प्राणी जन्माला येतात, वनस्पतीपासून वनस्पती, माणसापासून माणसं, माकडापासून माकडं, वाघापासून वाघ आणि कुत्र्यापासून कुत्र, याला म्हणायचं साधर्म्याचा नियम. वैविध्याचा का अनुवंश जरी एक असला तरी रंग, रूप, उंची, वजन वेगवेगळं असतं. आणि परागती म्हणजे काय? अति बदल. आणि परिणाम म्हणजे इफेक्ट, चांगला वाईट वगैरे. आलं का लक्षामध्ये? त्यामुळं परीक्षेत तुम्हाला सांगता की खालीलपैकी चुकीचा नियम ओळखा. जर अनुवंशाचा असेल तर हा चुकीचा, आणि जर अध्ययन विषयक असेल तर हा परागतीचा चुकीचा. काय लागलं का? हे एकदा परीक्षेत येऊन गेले. मी असंच तेव्हा सांगायचो की परागती वेगळी रे आणि परिणाम वेगळा आहे. परागती कोणाचा? अनुवंशाचा नियम. आणि तुमचा परिणामाचा कोणाचा? थॉर्नडाईकचा नियम. आलं लक्षामध्ये? तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. तुमच्या कोणत्या रस्त्याने काय तुम्हाला काटे येणार आहे ते सगळे काटे मी एकदा वेचून काढून बाजूला टाकलेले. त्यामुळे तुम्ही फक्त दररोज काय करायचंय, तास करायचा आहे आणि रेग्युलर यायचंय. कारण मी काही नुसता युट्यूबवर शिकवणारा मास्तर नाहीये. हे आपलं 2013चं पुस्तक आहे. आज नाही शिकवत मी. माझं एमएड झालेलं आहे 2013ला आणि त्याच वेळेस मी शिकवलेलं आहे. अधिकृत माझ्याकडे लायसन आहे डीएड बीएडच्या मुलांना शिकवण्याचं. 5 वर्ष शिकवलेलं आहे मी. त्याच्यानंतर हे त्याचं मोठं रूप केलं होतं आम्ही 2021 नंतर 2दा-3दा त्याला वाढवलं. आणि हे तुमच्या शिक्षक भरतीचं, अभियोग्यतेचं, शिक्षक अभियोग्यता शिक्षणशास्त्राचं पुस्तक. आणि हे आहे बांधवांनो सीटीटीचं पुस्तक. त्यामुळे मी 4 पुस्तकाचा लेखक आहे. 2012 पासून सगळा कार्यक्रम सुरू आहे. मग एवढं जर ज्ञान असणारा माणसाकडे तुम्ही जर का शिकताय, मग आणखी काय माणूस पाहिजे तुम्हाला? आलं लक्षात? फक्त प्रॉब्लेम काय होतो माहिती का, की दरवर्षी नवीन 2-3 शास्त्रज्ञ हे टाकतात ते कशाचे? सीटीईटीचे. आणि मग होतो घोळ. आपल्या डीएड बीएडच्या सिलेबसला जे आहे ते विचारायच्या ऐवजी आता दुसरीकडेच घुसायला लागले ते. आपण आपल्या घरात जायचं ना, ते काय करते दुसऱ्याच्या घरात सहज डोकून पाहते, एखादा प्रश्न तिकडचा येतो. आणि मग असे 2-3 झाले की लगेच मार्केटमध्ये हे झालंच नव्हतं, हे होलत नव्हतं, आता सगळं होणार. आता आपण स्वतः सीटीटीचं पुस्तक लिहिलं म्हणजे आता सगळं घेऊ आपण. ठीक आहे. मग आता बांधवनो माझं युट्यूब वरती लेक्चर आहे 9 वाजता, म्हणून मी आता थोडस थांबतो. तुम्ही सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांच्या युट्यूबवर या
आणि ह्या उपपत्तीवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले होते ते प्रश्न आपण त्याच्यावरती काय करूया बघूया. कारण मी आधीच 8ला सुरू केलं, पण ते 2-4 बॅच जॉईन करायच्याच राहिल्या होत्या, त्यामुळे घोळ झाला. मला सरांचा फोन आला की सर तुम्ही फक्त 2च बॅच लावल्या, आपल्याकडे जवळपास 8 वेगवेगळ्या बॅचेस आहे, त्यामुळे तुम्ही राहिले होते महागुरु बॅचवाले राहिले होते. मी नुसतं गुरुवारीच लावले तर महागुरु राहिले होते, त्यामुळे महागुरुला सुद्धा आता जॉईन करून आपण बघितलंय. चला ठीक आहे, मग थांबूया. काही अडचण आली तर तुम्ही काय करायचंय, कमेंट करायचा. सर 2011 पासून अभ्यास नाही, बेसिक पूर्ण विसरलं. हा टेन्शन घेऊ नका, घेऊ आपण घेऊ ना. मी कशासाठी, तुम्ही कोण ताण घेता, सगळं काय सोपं गेलं. माझ्या नवऱ्याने कुणाला नाही सांगितलं. हो सांगन. नोकरी मिळाली, खूप छान झालं आहे. वा वा, सुरासी सरांचा क्लास रेग्युलर केला तर बर. योगा, वा 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 वा, छान. ठीक आहे चला, येईन, मजा येईन. आता तुम्ही लाईव्ह या फक्त. हा ठीक आहे बंधू भगिनींनो, आता इथं थांबूया, उद्या भेटूया. उद्या आपल्याला काय करायचंय, मग पॅवलॉव अभिजात अभिसंधान उत्पत्ती शिकायची. पॅवलॉव यांची कोणती शिकायची, अभिजात अभिसंधान. उद्या मला सांगायचं तुम्ही कोणती उत्पत्ती चालू आहे, कोणती झाली, नाही तर पुन्हा तेच. हो, आजपासून सुरू झाला आहे क्लास. पहा आता ही कोण आहे,